नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. काल रात्री त्यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या राज्यातल्या 9 मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयानं छापे टाकले. या प्रकरणाच्या तपासाबद्दल प्रगती अहवाल येत्या 4 आठवड्यांच्या आत सादर करायचे निर्देशही मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. दरम्यान छगन भुजबळ सध्या एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले आहेत. महाराष्ट्र कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियमात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या जलद औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी शेतजमिनीच्या खरेदी विक्रीचे किंवा हस्तांतरणाचे व्यवहार सुलभ व्हावे त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाला चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य नाविन्यता परिषदेची नोंदणी करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. रायगड जिल्ह्यात मुरुड जंजिरा इथं आज आणखी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृतदेह समुद्रातून काढण्यात आला. त्यामुळे आता बळींची संख्या 14 वर पोहोचली आहे. काल संध्याकाळपासून सुरू करण्यात आलेलं बचाव कार्य आज पूर्ण झाल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. रालोआ सरकारनं मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा योजनेत सुधारणा करून योजना पुढे नेली. तसंच योजनेसाठी अधिक निधीही दिला असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. मनरेगा योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह देखील यावेळी उपस्थित होते. मनरेगा योजना 8 कोटी ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचली असून यावर्षी ती 11 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं सिंह यांनी सांगितलं. 18 लाख मनरेगा कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेनं आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणात आपल्या प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. त्यामुळे रेपो दर 7.5% तर रिव्हर्स रेपो दर 7.5% आणि कॅश रिझर्व्ह रेशो 4% कायम आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत चालू आर्थिक वर्षातलं शेवटचं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं. या महिन्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाला चालना देण्याच्या दृष्टीनं पुरेशा रचनात्मक सुधारणा असतील तर रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकते असे संकेतही राजन यांनी यावेळी दिले. देशात यंदा मोसमी पाऊस सरासरी एवढा होईल या गृहीतकावर वित्त वर्ष 2017च्या अखेरपर्यंत चलन फुगवट्याचा दर 5% आसपास राहील असा अंदाज राजन यांनी वर्तवला आहे. तसंच आर्थिक वर्ष 2016 मध्ये विकास दर 7.4% तर वर्ष 2017 मध्ये तो 7.6% राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.